लिहिलेले आहे की गरज संपली की माणसाच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धत पण बदलते. त्यामुळे अशा लोकांना ओळखणे गरजेचे आहे, जे वेळेनुसार बदलतात. भावाची साथ नसल्यामुळे रावण हरू शकतो आणि भावाची साथ असल्यामुळे भगवान श्रीराम जिंकू शकतात. तर आपण कोणत्या घमेंडीमध्ये जगतो? नेहमी प्रयत्न करा की कुटुंबात कधीही तुटू नये. कधीही रंग पाहून प्रेम करू नका, कारण लाल मुंगी काळ्या मुंगीपेक्षा जास्त चावते. हरलेल्या व्यक्तीचा सल्ला, जिंकलेल्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टी माणसाला कधी हरवून देत नाही. भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे की प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित दिले पाहिजे. प्रेरणाचे सगळ्यात मोठी गोष्ट आपले विचार असते. त्यामुळे नेहमी मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रोत्साहित करा. भगवान श्रीरामाला अहंकाराचे ज्ञान होते आणि रावणाला ज्ञानाचे अहंकार होता. कागदांना एकमेकांबरोबर जोडून ठेवणारे पिनच कागदांना टोचते. खूप नम्रपणे असले पाहिजेत. नाते निभावण्यासाठी कट कारस्थान मूळ तर फक्त महाभारतातच रचले जाते. त्याप्रमाणे कुटुंबाला पण अशा व्यक्ती टोचतात, जी कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबामध्ये कायदा नाही, व्यवस्था असते. कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजूतदारपणा असतो. कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते. कुटुंबामध्ये भीती नाही तर भरवसा असतो. कुटुंबामध्ये आग्रह नाही तर आधार असतो. परिवारामध्ये अर्पण नाही तर समर्पण असते. त्यामुळे नेहमी कुटुंबासोबत जोडलेले राहा. मजा करण्याच्या काळामध्ये जो वाट पाहायला शिकला, आयुष्याची अर्धी लढाई तो अशीच जिंकला. स्वतःच्या आई वडिलांना रडवून खुशी तुम्ही पण राहणार नाही. जसे आज तुम्ही त्यांच्याबरोबर वागला, तसेच उद्या तुमची मुले तुमच्याबरोबर वागतील. गीतेमध्ये लिहिले आहे की नकारात्मक विचार मनामध्ये येणे स्वाभाविक आहे, पण ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता. ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे घोडे पळत असतात, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. तुम्ही ज्याच्यावर लक्ष द्या तोच पुढे पळेल. प्रत्येक मैत्रीच्या मागे काही ना काही स्वार्थ असतो. अशी कोणतीही मैत्री नाही जेथे स्वार्थ नाही. बरोबर वेळेमध्ये बरोबर गोष्टी समजून सांगणारा आणि चुकीच्या वेळी बरोबर गोष्टी समजून सांगणारा, त्या झोळी कधीही रिकामी राहत नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राग आला तरी थोडा वेळ थांबा, चूक झाली तरी थोडा झुका, तर जगातील सगळ्या समस्या सुटतील. राग आला, अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाला विनाशाकडे घेऊन जातात. परिवारापेक्षा मोठे कोणते धन नाही. बहिणीपेक्षा मोठी कोणीही शुभचिंतक नाही. वडिलांपेक्षा मोठी कोणीही सल्लागार नाही. आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही. भावापेक्षा चांगले कोण भागीदारी नाही. पत्नीपेक्षा मोठा कोणीही मित्र नाही. त्यामुळे कुटुंबाशिवाय आयुष्य नाही. लोक म्हणतात खूप वेळ आहे, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात हेच मोठा भ्रम आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात खोटेपणा, घमेंड, अभिमान, राग, कठोरता आणि अज्ञान या गोष्टी सोडून देणे एक चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. कर्माची थापड इतकी मोठी आणि भयंकर असते की आपल्या जमवलेल्या सगळे पुण्य कधी संपते कळतच नाही. पुण्य संपल्यामुळे समर्थ राजाला सुद्धा भीक मागावी लागली होती. त्यामुळे कधी कोणाबरोबर कटक कारस्थान करून त्याचे मन दुःखी करू नका. जेवढे तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्या जवळ असले पाहिजे. जेवढे तुम्हाला समजते त्यापेक्षा कमी तुम्हाला बोलले पाहिजे. कोणतीही व्यक्ती त्याने केलेल्या कामामुळे महान होते. आपला जन्म जाती किंवा कुळावरून नाही. अशा लोकांबरोबर नेहमी राहण्याचे प्रयत्न करा, जे तुम्हाला नेहमीच यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. स्वतःला थोडासा वेळ द्या. जगाचे लाईन लागले तुमच्या वेळ मागण्यासाठी. लोकांच्या निंदेला घाबरून कधीही तुमचा रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर सहजास केल्यामुळे मिळते. साप विषारी नसला तरी त्याला विषारी असल्यासारखे दाखवावे लागते. त्याप्रमाणेच कोणतेही व्यक्ती कितीही कमजोर असला तरी त्याने त्याची कमजोर दुसऱ्यांना दाखवली नाही पाहिजे.
त्यामध्ये त्याचे चांगलेच असते. तुमच्याबरोबर किती लोक आहेत हे इम्पॉर्टंट नाही, तर तुमच्या कामाचे किती आहेत इम्पॉर्टंट आहे. अन्न कमावणे मोठी गोष्ट नाही, पण कुटुंबासोबतच बसून जेवण करणे खूप मोठी गोष्ट आहे. जे मिळाला आहे त्यामध्ये समाधान मानली नाही तर आनंद राहताल. फूल कधीही दोनदा उमगवले नाही, जन्म कधीही दुसऱ्यांदा मिळत नाही. लोक हजार आहात, पण तुमच्या हजार चुका माफ करणारे आई वडील परत मिळणार नाहीत. एकट्याने चालायला शिका. गरजेचे नाही की आज जे तुमच्याबरोबर आहे उद्या ते तुमच्याबरोबर असतील. चांगले बनवायचे असेल तर माझ्याबरोबर काय होत आहे त्याचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो याचा विचार करा. मातीचे मडके आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्याला माहीत असते, तोडणाऱ्याला नाही. कोण संधी देत असेल तर त्याला धोका देऊ नका आणि कोण धोका देत असेल तर त्याला दुसरी संधी देऊ नका. काही लोक फक्त यासाठी तुमच्यावर जळतात की तुमची बरोबरी करण्याची त्याची लायकी नसते. लोक म्हणतात मेल्यानंतर स्वर्ग मिळाला, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई वडिलांची सेवा करा, जिवंतपणे स्वर्ग मिळेल. सफलता या गोष्टीवर अवलंबून नसते की तुम्ही किती जोरात पळता, तर सफलता या गोष्टीवर अवलंबून असते की बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही किती दूरपर्यंत पळता. स्वतःला नेहमी स्वतःच खुश ठेवा. ही जबाबदारी दुसऱ्यावर देऊ नका. भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे, जर तुमचे अंतरात्मक आणि तुमची नियत स्वच्छ असेल तर या गोष्टीने काही फरक पडत नाही की लोक तुम्हाला चांगले म्हणतात की वाईट. तुम्ही तुमच्या स्वभावामुळे ओळखले जाणार आहे, दुसऱ्याच्या विचारामुळे नाही. माणसाचा स्वभाव बदलतो जेव्हा त्याचे काम पूर्ण होते. विश्वास नसेल तर रामायण आणि महाभारत पहा. एक व्यक्तीचा तळतळाट आणि शाप हा त्याचाच परिणाम आहे. प्रवास छोटा का असेना पण लक्षात राहणारा असला पाहिजे. संशयाचा काही इलाज नाही. चारित्र्याचे कोणतेही प्रमाण नाही. मैन्यापेक्षा मोठे साधन नाही. शब्दापेक्षा तीक्ष्ण कोणतेही बाण नाही. गरजेचे नाही की जो माणूस माफी मागतो तो चुकीचा असेल. कधी कधी नाते टिकून राहावे म्हणून माफी मागावी लागते. आजकालच्या जगामध्ये लोक तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत त्याचे मतलब पूर्ण होत नाही. चुगलीचे धार इतकी जास्त असते की रक्ताची नाती पण तुटून टाकते. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो ज्यांनी मिळून त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेले असते. कोणाच्याही बोलण्यावरून जर चांगले आणि वाईट व्हायला लागले तर पूर्ण जग एक तर स्वर्ग होईल किंवा नरक होईल. त्यामुळे या गोष्टीवर लक्ष देऊ नका. कोणी काय बोलते फक्त तेच करा जे चांगले आहे आणि खरे आहे. आयुष्यामध्ये मित्रावरून मोजले जाते आणि यश शत्रूवरून. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणत्याही कमजोर आणि आधार नसलेल्या माणसाचे हाय एक गरीब माणसाचा शाप, मूर्ख लोकांचा सल्ला माणसाला मुळापासून संपवून टाकतो. कोण म्हणते पैसे सगळे काही खरेदी करू शकतो. हिंमत असेल तर तुटलेला विश्वास खरेदी करून दाखवा. पायऱ्याची गरज त्यांना आहे ज्यांना छातीपर्यंत पोहोचायचे आहे. तुमचे छतापर्यंत पोहोचायचे आहे. तुमचे धैर्य आकाशाला गवसणी घालण्याची ठेव. त्यासाठी रस्ता तुम्हालाच बनवावा लागेल. नियत चांगली आणि धैर्य बरोबर असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव नेहमीच मदत करतात. आयुष्यामध्ये नेहमी खुशी राहा आणि दुसऱ्यांनाही खुशी ठेवा. दुःख येण्यापूर्वीच दुःख होणारी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोगते. नाते तर श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्यासारखे असले पाहिजे. एक काहीही मागत नाही आणि दुसरा सगळे देऊनही त्याची जाणीव होऊन देत नाही. कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीही समजूतदारपणा बनवत नाही, पण
कमी वयामध्ये मिळालेले दुःख माणसाला खूप समजूतदार बनवते. दिवस पुढे जात राहतात. बनून आणि आठवणी कहाणी बनून आणि आठवणी राहतात. शिल्लक निशाणा बनवून, पण नाते नेहमीच राहतात. कधी ओठावर हसू बनून तर कधी डोळ्यामधील पाणी बनून. कोणाचेही कौतुक कधीही पाहिजे तेवढे करा, पण अपमान करताना नेहमी विचार करा. कारण अपमान असा कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळवल्यानंतर व्याजासही परत करतो. ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून नाकारले होते, एक दिवस असा आणा की त्यांना तुम्हाला भेटावे लागेल. तुमची वेळ पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसत कोटेपर्यंत जगत राहणार त्यांनाच काढून टाका तुमच्या आयुष्यातून, ज्याच्यामुळे डोळ्यात अश्रू येतात. एक वेळ गोष्ट आहे, एक श्रीमंत माणूस होता. ती व्यक्ती भगवान श्रीकृष्णाची मोठी भक्त होता. एकदा तो श्रीमंत माणूस फिरण्यासाठी आपले नाव घेऊन समुद्रामध्ये जातो, तर तो समुद्रामध्ये फिरता फिरता खूप पुढे निघून जातो. तेवढ्या समुद्रामध्ये मोठे वादळ येते, त्यामुळे ते श्रीमंत माणसाचे नाव पाण्यामध्ये बुडू लागते. मग तो श्रीमंत माणूस आपला जीव वाचवण्यासाठी नावेतून उडी मारतो आणि तो समुद्रात पोहत पोहत येतो. निर्जीव टोपूवर जाऊन पोहोचतो. त्याला कोणीही दिसत नाही. तेवढ्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक झोपडी दिसते. थकलेला तो श्रीमंत माणूस त्या झोपडीमध्ये जाऊन झोपतो. तेवढ्या समुद्रामध्ये परत मोठे वादळ येते आणि ज्या झोपडीमध्ये तो श्रीमंत माणूस झोपला त्या झोपडीवर वीज पडते आणि त्या झोपडीला आग लागते. पण कसाबसा तो श्रीमंत व्यक्ती स्वतःचा जीव वाचवून झोपडीतनं बाहेर पडतो आणि परत एकदा स्वतःचा जीव वाचवतो. या सगळ्या घटनांमुळे तो माणूस विचार करू लागला की माझ्याबरोबर हे चुकीचे का होत आहे. आणि तेवढ्या समुद्रामध्ये एक मोठे नाव तेथून जात असते. नावेच्या चालकाला दूर येताना दिसतो आणि तो विचार करतो, बहुतेक कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून त्यांनी आग लावली आहे. आणि तो नाव चालक झोपडीच्या दिशेने जातो. आग लागली होती आणि त्या बाजूला जातो आणि जसा तो नाव चालक त्या आगीत जवळ जातो, त्याला एक माणूस आगीजवळ उभा असलेला दिसतो. मग तो नाव चालक नावेतून उतरून त्या श्रीमंत व्यक्तीकडे जवळ जातो. त्या श्रीमंती माणसाची मदत करून त्याला नावेमध्ये बसवतो. असा तो श्रीमंत व्यक्तीचा जीव वाचवतो. हे सगळ्या घटना घडल्यानंतर तो माणूस नावेत विचार करतो, देव जसा पण करतो पण चांगल्यासाठी करतो. पण झोपडी जळली नसती तर बहुतेक टोपूवरचा माझा मृत्यू असता. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी म्हणे जे होते ते चांगल्यासाठी होते, खरे ठरले आणि तो व्यक्ती देवाचे आभार मानू लागला. तुमच्या आयुष्यामध्ये जे पण वाईट घडत वाटते ते वाटते, तुम्हाला वाटते खरे तर वाईट घडत असते. तुम्हाला वाटते घडत आहे, वाईट घडत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे जे तुम्हाला त्यांच्या मनामध्ये नाही तर डोक्यामध्ये ठेवतात. आयुष्याचे 3 नियम बनवा. त्यांनी नक्कीच माफ करा. जे तुम्हाला आवडतात अशा व्यक्तीला कधी सोडू नका. ज्यांनी तुम्ही आवडता अशा लोकांपासून कधी काही लपवू नका. ज्यांचा तुमच्यावर भरवसा आहे. आयुष्यामध्ये एक नियम बनवा, साधे बोला, खरे बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आपले असतील ते समजून घेतील आणि जे स्वार्थासाठी तुमच्याबरोबर असतील ते दूर जातील. जीवनामध्ये कितीही वाईट काळ येऊ द्या, नेहमी कुटुंबासोबत राहा. कारण सुख आले तर ते वाढेल आणि दुःख आले तर विभागले जाईल. कोणत्याही गोष्टीचा संताप करण्यापेक्षा रडणे चांगले आहे. कारण संताप दुसऱ्याला त्रास देतो आणि अश्रू चुपाचूप आत्मा मधून वाहून हृदयाला स्वच्छ करतात. जर तुम्हाला मजबूत बनायचे असेल तर एकटे राहण्याचे आनंद घ्या. आयुष्यामध्ये महत्त्व त्यांनाच द्या ज्यांना तुमची किंमत समजते. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका. कारण दुःखी मन बदलण्याची संधी खूप वेळ मिळते, पण वाईट शब्द बदलण्याची संधी परत मिळणार नाही. जे लोक नेहमी फक्त षडयंत्र करत राहतात ते एक दिवस मोठ्या षडयंत्राचे शिकार स्वतःच बनतात. कोणालाही प्रेम देणे सगळ्यात मोठे गिफ्ट आहे आणि कोणाकडूनही प्रेम मिळवणे सगळ्यात मोठे सन्मान आहे. कोणामध्ये काही कमी दिसली तर त्या व्यक्तीशी बोला, पण प्रत्येकामध्ये कमी दिसायला लागली तर स्वतःशी बोला.
तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यामध्ये तुमची वेळ वाया घालवू नका. आयुष्यामध्ये हरणे एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. कोणी पैशाने मोठा असतो, तर कोणी पदाने, तर कोणी वयाने मोठा असतो. वेळ नेहमी तुमच्या बरोबर असते. चांगली की वाईट हे तुमचे कर्म ठरते. जग असेच लोकांची कदर करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात, त्याचे नाही जे थोडेसे संकट दिसले तर हार मानतात. कमाल आहे ना. नशीब मैत्रीण नाही तरी नाराज होते. बुद्धी लोखंड नाही तरी गंज लागतो. आत्मसन्मान शरीर नाही पण तरी जखम होते. आणि माणूस ऋतू नाही तरी तो बदलतो. सफलता मिळणे तर नक्की आहे, फक्त तुम्ही त्याची किती किंमत चुकवायला तयार आहे हे पाहायचे आहे. चुकीच्या